नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत शेवग्याची चमचमीत भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 कांदे, 2 टोमॅटो, 15 ते 20 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ. सर्वप्रथम आपण शेवग्याच्या शेंगा चिरून त्यांची सालं काढून घ्यायची. नंतर कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर बारीक चॉप करून घ्यायची. आजची रेसिपी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्याचं कारण असं की माझ्याकडे असलेल्या शेवग्याच्या शेंगा थोड्याशा जून म्हणजे जाड आहेत आणि तसेच त्या 3 ते 4 दिवस सलग सण आल्यामुळे शिळासुद्धा झालेल्या आहेत. तर मला काही फार रस्सा करायचा नाही, अगदी 1.5 ते 2 वाटी रस्सा करायचा, ग्रेव्ही कन्सिस्टन्सीमध्ये भाजी करायची. त्यामुळे मी आजची भाजी कुकरमध्ये करणार आहे. कुकर चांगला गरम झाला की त्यामध्ये तेल टाकायचं, जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर कांदा टाकायचा, चांगला परतून घ्यायचं. कांदा थोडासा पाणी सोडायला लागला की त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो टाकल्यानंतर एक बारीक चमचा हळद टाकायची, 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचं चवीनुसार आणि सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊ झाला, ट्रान्सलुसंट झाला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीमुळे मसाल्याला चांगला फ्लेवर येतो. त्यानंतर तुमच्या अंदाजाने 1.5 ते 2 चमचे चटणी टाकायची, भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आणि सर्व मिश्रण चांगलं परतत राहायचं. मसाला तेल सोडू लागला की आपण चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये टाकायच्या. खरं तर शेवगा हा मुळापासून शेंड्यापर्यंत पूर्णपणे औषधी गुणधर्मांनी भरलेला आहे. तरीसुद्धा काय माहिती, काही लोकांना शेवगा खायला अजिबात आवडत नाही. आता शेवग्याच्या शेंगा टाकून आपण सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. थोडासा गरम मसाला टाकायचा. गरम मसाला नाही टाकला तरी चालेल. शेवग्याच्या शेंगा चांगल्या परतल्यामुळे त्यांना मसाल्याचं छान कोटिंग येतं आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मिश्रण छान 1 ते 2 मिनिटं परतून त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं. म्हणजे अगदी शेंगा बुडतील एवढंच पाणी टाकायचं. आपल्याला जास्त रस्सा करायचा नाही. कुकरची 1 शिट्टी येऊ द्यायची आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवून गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकता आपला शेवगा छान असा शिजलेला ना, ओव्हरकुक झाला ना, शेंगा जास्त कडक राहिल्यात. आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून एक उकळी येऊ द्यायची आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. बघितलं तरी तोंडाला पाणी सुटेल, इतकी सुंदर दिसत आहे. तुम्हाला जर डायबिटीज, रक्तक्षय यांसारख्या आजारांपासून दूर राहायचं असेल तर हा बहुगुणी पौष्टिक शेवगा तुमच्या आहारामध्ये असायलाच पाहिजे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.